नमस्कार शेतकरी बंधूंनो, सगळ्यात मोठा आजार म्हणजे बीपी आहे. बीपी शुगर लोकांना प्रत्येकाला गोळी चालू आहे 20 वर्षापासून सुद्धा. मग मी काय म्हणतो की आपण हे असं गायांकडे वळवलं किंवा हे जे एक शास्त्र असं सांगतंय की गायच्या ह्या वसवंडीवरनं अशा पाठीवरनं जर आपण हात फिरवला तर आपल्या हाताच्या इंद्रिया जागृत होत्या त्या आणि आपलं रोग बीपी नॉर्मल होतो, रोग नष्ट होत्या ते, आपलं इंद्रिया जागृत होते ते असा हात फिरवला तरी गायच्या अंगावरनं. मग त्याचं आपण दूध काय लोक थम्सअप पेते ती, दारू पेते ती, मग त्यापेक्षा ग्लासभर सकाळ संध्याकाळ दूध पिलं मग आरोग्य ऑटोमॅटिकच नॉर्मल राहतंय आपलं. कशाला आजारांना बळी पडतंय. मी औषध गोळी कधी गोळी खाल्ली नाही, मला माझ्या आयुष्यात 52 वर्षे वय आहे, मी कधी सलाईन लावली नाही किंवा गोळी अजून नाही. मग बी पी नाही, शुगर नाही, चहा पितो, गोड खातो, कसला आजार नाही ना, काय नाही. मग दूध 3 टाईम दूध, जेवणात दूध दही असाच वापर जास्त. तूप सुवर्ण निघतं ह्या गोमूत्रात, इतकी ताकद आहे. पण ही कसं आहे, आता मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप ती कंटिन्यू पितो. फक्त गाभण गाईचं प्यायचं नाही गोमूत्र. कसला रोग नाही, कधी इंजेक्शन नाही, गोळी नाही. आणि दूध ह्यानं सांध दुखायचं राहते तर या म्हशीच्या दुधाने कसं आहे लगेच अशी चरबी सुट्टी या पोटात. या आम्ही बघा बरं कसं आहे मजबूत. मग ह्यानं पोट सुटत नाही. हे पातळ दूध आलं, हलकं आलं. म्हशीचं दूध घट्ट असतं, गाईचं दूध पातळ असतं. त्यामुळं गाईचं चांगलं दूध आहे. पांढरी देशी गाय असू दे, गिर गाय असू दे, पण गाईचं दूध पाहिजे. म्हशीपेक्षा एकदम चांगलं दूध गाईचं. मग त्याला पण गाईचं दूध खायचं म्हणलं की ती स्वतःच किती बी मोठा असो, स्वतःच त्या गायला आबदलं पाहिजे, त्याला धुलं पाहिजे, वैरण घातली पाहिजे, चारा पाणी त्याची निगा केली पाहिजे का नाही आपण. त्याला माया लावली पाहिजे. कधी ह्याला बिगर वासराचं हे कधी बी येऊन कधी बी धार काढू शकता तुम्ही. ते पानावरच घातला पाहिजे कधी बी येऊन. कुठं लात मारणार नाही, कुठं तुम्ही हात घाला, कसं चोळा, एका बादलीत साबण लावून लात मारणार नाही काय. मग त्याचं आपण हा सारखं ह्याला गोंधळतोय, सारखं येतोय म्हणून. तर आता दुसऱ्या गायांना बघा हात लावला म्हणजे पाठदिशी लात तरी मारणार ना, तर काय ते अपदावी लागतं. आठवड्याला धुणं, साबण, शॅम्पू लावून इंद्रिया जागृत होते. ते पोथी पुराणात बघा तुम्ही, हे मी आता सगळं ग्रंथ, नवनाथ ग्रंथ, तुमचं गुरुचरित्र, भगवद्गीता सगळं ग्रंथ वाचले. हे कुठल्या गरुड पुराणात आहे की गायच्या असं पाठीवरून जर हात फिरवला, कुठली गाय देशी पांढरी असू दे, कुठले आपले इंद्रिया जागृत होते, ते इंद्रिया जागृत होते. मग बाकीचे आपल्याला मोकळा वेळ मिळतो, त्यात कुठं 4 माणसापाशीची गप्पा मारण्यापेक्षा, फालतू कुणाच्या चांगल्या चौकळ्या करण्यापेक्षा मग हे जी सेवा केलेली ही कितीतरी चांगलं आहे ना. आरोग्याला चांगलं आहे, पुन्हा सगळं पुण्य बे लागतं या गायची सेवा केल्यावर. तसं मोकळा वेळ मिळाला आपलं जनावरच तेवढ्या वेळात. आपण जी गावात बसायला जाते ती लोक 2-2 तास सकाळ संध्याकाळ, तेवढ्यात ह्याची सेवा करा ना. ही परमार्थ बी आहे आणि आपल्या आरोग्याला चांगलं खायला दूध मिळतंय. हे सगळं शेतीला शेणखत ह्याचा फायदा आहे. मी मोकळं असं कुठं जातच नाही. आपलं आवती दम निघणार नाही. मी बाहेर जर कुठं सकाळनं गेलेलो असलो तरी ती फोन करून गाड्याला सांगणार, ती गायला पाणी पाजलं का, मग तिला वैरण टाकली का, ती शेण मागं वळलंय का, शेण मोहरं राहिलं की असं मॅटवरनं लगे त्याच्यावर बसलं अंग भरतंय. मग त्याला जपलं पाहिजे. महत्त्वाची मॅट पाहिजे त्याला. आता उष्णता ही काय होतं की ही खाल्लं कॉन्क्रीट तापतंय, मग ह्या मॅटवर एकदम पोळत नाही. आता ही गाभण गाय आहे, आता 8 महिने झाले, 1 महिन्यात तर ही येणार. मग ह्याला आता कसं माणसाला कसं जपते ती, तसं गाभण असल्यावर तर काळजीच घ्यावं लागते. टायमाला पाणी पिणं, नाही पिली तर परत तासाने यायचं बघायचं, पाणी पिली नाही गाय. पाणी रोजच्या रोज ताजंच भरून ठेवायचं, बॅरल भरून ठेवल्या. तिथं गाय असते म्हणजे वासरू तिथं असतं, गाय इकडं आणून बांधतो. मग हिथनं जर बोलवलं इथं सोडून देऊन किंवा मोकळी येऊन इथं खाती, ती मोकळीच ठेवायची येल्यानंतर 20-21 दिवस. मग ती बोलवलं की त्याच टायमाला बरोबर येणार तिथं दाराला. ते वासरू पाजलं, खाल्ला भरडा, मग इथं येऊन बरोबर ह्या जनावरात त्यांच्या बसणार. ह्याला वळण बी लय चांगलं लागतं. घराला सुख समृद्धी आली, रोग
राया काय म्हणजे घरात काय विकार नाही. आणि ही कसं आहे कृष्णाला प्रिय गाय असल्यामुळं हिचं राधा नाव ठेवलं आहे. मग कसं आहे की आता जगाच्या मालकानं श्रीकृष्णानं भगवंतानं गाय राखले ते. मग आता आपण सेवा केली म्हणून काय होतं, मग आपण राधा नाव ठेवलं. ही आपल्याला ही कृष्णाला प्रिय राधा होती, आपल्याला ही राधा आहे. त्याच्यामुळं माझं कुटुंब सुखी, माझी शेती फुलली. ह्या राधामुळं मी कुटुंब माझं, माझी शेती, मी एकदम आनंदात आहे. माझ्या घरातलं मेंबर आहे राधा म्हणजे.